आणि ते दिवसभरातल्या राजकीय टॉपनेन बातम्या। कुठेही नैतिकतेचं अधपतन झाल्याचं लक्षात आल्यास कुणालाही वाचवणार नाही। आम्ही थेट त्यांचे राजीनामे मागू। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा। उद्या धनंजय मुंडेंचा राजीनामा, करुणा मुंडेंची फेसबुक पोस्ट। 3/3/2025 को राजीनामा होगा। #करुणा धनंजय मुंडे। करुणा मुंडेंच्या पोस्टनं चर्चांना उधाण। अजितदादांनी 2 दिवसांपूर्वीच धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतलाय। अधिवेशनापूर्वी अजितदादा स्वतः राजीनाम्याची घोषणा करतील। करुणा मुंडेंची TV9 मराठीवर खळबळजनक हा दावा आहे। धनंजय मुंडेंच्या वरदहस्तानंच सगळं चाललं होतं। मुंडेंचा राजीनामा झालाच पाहिजे, नाही झाल्यास त्यांना बडतर्फ केलं पाहिजे, अंजली दमाने यांची मागणी आहे। अमित शहा आणि शिंदेमधला संवाद खरा आहे। दोघांमधील संवादाबद्दल फडणवीसांनाही माहिती आहे, संजय राऊतांचा दावा। पुण्यात शिंदेंनी आता शहांची भेट घेऊन फडणवीसांची तक्रार केली आहे। सामनाच्या रोखटोकमधून संजय राऊतांचा मोठा दावा। पहाटे 4 वाजता शिंदे अमित शहांना भेटल्याचा दावा, तर दोघांमधला संवाद सामनात प्रसिद्ध। संजय राऊत फेकू जासूस आणि अमित शहा आणि शिंदेंमध्ये असा कोणताही संवाद घडला नाही। राऊतांच्या दाव्यावर संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। शिंदे साहेब बोलायचं असेल तर सर्वात देखत आणि तुमच्यासारख्या सर्व परिसला घेऊन बोलतील। ते घाबरणारे नेते नाही आणि मुळामध्ये असा कोणताही प्रसंग घडलेला सुद्धा नाही। काही आम्ही तत्वांशी कधी फारकत घेतली नाही। ज्यांनी तत्वांशी फारकत घेतली त्यांची स्थिती आता महाराष्ट्र कशी आहे ते आपल्याला माहिती आहे। मंत्री गुलाबराव पाटलांचा उद्धव ठाकरेंना टोल आहे। तेवढे आमदार निवडून आले आणि जळगाव जिल्ह्यामध्ये हा आमचा रेकॉर्ड आहे। आम्ही तत्वाशी कधी फारकत घेतली नाही। ज्यांनी तत्वाशी फारकत घेतली त्यांची स्थिती आज या महाराष्ट्रामध्ये काय आपण बघतो। उद्धव ठाकरे दिल्ली दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती। अधिवेशनात अभ्यासपूर्ण मुद्दे मांडण्याचे ठाकरेंचे खासदारांना आदेश आहेत। अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा 10 मार्चपासून।